नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 20 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. बघा, हा आपला 20वा क्रमांकाचा लेक्चर आहे आणि आय थिंक आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन प्रिव्हियस इयर न्यूमेरिकल सॉल्व करतो. म्हणजे जवळजवळ आपले 40 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरचे सॉल्व झालेले आहे. येतं लक्षात? म्हणजे मला नाही सांगायचं आहे की आपण मॅक्सिमम, परंतु तुम्ही जर 40 जर क्वेश्चन्स जर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे जर टॅली केले असणार तर त्याच्यात प्रत्येक कॉन्सेप्टचा क्वेश्चन राहतो आणि प्रत्येक क्वेश्चन हा प्रिव्हियस इयरचा असल्यामुळे तुम्ही ते थीम डेव्हलप करत चालले. म्हणजे जर तुम्ही जर रेग्युलर जर व्हिडिओ बघत राहिले तर येतं लक्षात. सो द फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2017 अँड द सेकंड इज फ्रॉम द BCEC 2015. ठीक आहे. सो वी विल मूव टू द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. बघा, पहिल्याचं आपण सोल्युशन फाइंड आउट करूया. When one end of the capillary is deep in the water, the height of water column is h. The upward force on water is 105 dyne due to the surface tension is balanced by the force due to the water wet column. The inner circumference of the capillary is एकदम सिंपल आहे. बघा, आणि they have given the surface tension of water 7 × 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. बघा, आपल्याला काय विचारलं? सर्कम्फरन्स विचारला. म्हणजे काय? एक प्रकारची लेंथ. सर्कम्फरन्स इज नथिंग बट वन टाईप ऑफ अ लेंथ. सर्कम्फरन्स म्हणजे काय? तो सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये राहतो, म्हणून आपण त्याचा त्याला समजा जर आपण कट केलं आणि समजा सिम्पली जर आपण असं त्याला स्ट्रेच केलं तर तो काय बनतो? समजा एक प्रकारची लेंथ बनते. सो दे आर आस्किंग टू फाइंड द लेंथ circular length of that capillary tube. It means that the circumference of that capillary tube, but the inner circumference. Clear? ठीक आहे. So now you should know the tension is nothing but force per unit length. ओके, आता ही जी काही लेंथ आहे, ही लेंथ कशी राहायला पाहिजे? जसं जो काही सरफेस टेन्शन जो काही कॅपिलरी ट्यूबमध्ये क्रिएट होत आहे तो आतमधल्या साईडला होत आहे. ओके, आणि आतमधल्या साईडचा जो काही सर्कम्फरन्स राहायला पाहिजे तो किती राहतो? 2πr. येत आहे ना लक्षात? ही जी काही लेंथ आहे येतं लक्षात? ती लेंथच काय झाली? सर्कम्फरन्स ऑफ दॅट इनर सर्कम्फरन्स ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब गिवन. देअरफॉर बघा, आता इथं आपण लिहू शकतो. ठीक आहे. 2πr आपल्याला देअरफॉर T = F/2πr. आपल्याला सर्कम्फरन्सची व्हॅल्यू विचार. देअरफॉर 2πr = काय लिहू शकतो मी? फोर्स अपॉन सरफेस टेन्शन. ॲट दे हॅव गिवन द फोर्स दॅट इज 105 डाईनमध्ये आहे. याला आपल्याला जर न्यूटनमध्ये आणायचं असेल तर 10⁵ न्यूटन, कारण की 1 न्यूटन इज नथिंग बट 10⁵ डाईन. रिलेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. डिवाइडेड बाय सरफेस टेन्शन 7 × 10⁻². ठीक आहे. 15चा भाग जाते. देअरफॉर 15 × 10⁻5 × 10⁻+2. लेंथ फाइंड आउट करता आपण कशात आलं पाहिजे? मीटर. फोर्स आणि सरफेस टेन्शनचं युनिट आपण एस युनिटमध्ये घेतले असल्यामुळे त्याचं काय येणार आहे? मीटर. देअरफॉर 15 × 10⁻³ मीटर. काही हरकत नाही. परंतु आपल्याला ऑप्शन सेंटीमीटरमध्ये काही हरकत नाही. मीटरचं सेंटीमीटर करणार आपल्याला खूप काही मोठी अडचण जाणार नाही. ओके, × 10⁻+2 सेंटीमीटर. म्हणजे काय शिल्लक राहिलं? 15 × 10⁻⁻1 सेंटीमीटर. इट मीन्स दॅट एकतर या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन असणार, नाही तर 1.5 सेंटीमीटर. हा जो काही इथं जो काही पॉईंट होता 15 नंतर 10⁻⁻1, याचा अर्थ तो एक घर लेफ्ट हँड साईडला जाऊ शकतो. 1.5 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे तुम्ही पहिला क्वेश्चन अतिशय इझिली सॉल्व्ह करू शकता. इथं लक्षात. ओके, सो try to pause it and note down. So we can go to the video numerical number second from the BCEC 2015. इथं लक्षात एकदम सिंपल होता. सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स पर युनिट. लेंथ कोणती? जो काही सरफेस टेन्शन जो काही फोर्स क्रिएट होता तो कॅपिलरी ट्यूबच्या आतल्या साईडला होता, आणि कॅपिलरी ट्यूबच्या आतल्या साईडची लेंथ म्हणजे कोणती? लेंथ सर्कम्फरन्स. इथं लक्षात. इनर सर्कम्फरन्स त्याला आपण असं म्हणू शकतो ना. आहेस चला बघा, न्यूमेरिकल सेकंड and we are going to find the solution for that.
द एक्सेस प्रेशर इनसाइड द फर्स्ट सोप बबल इज 3 times दॅट इनसाइड द सेकंड बबल. काही हरकत नाही. देन द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द फर्स्ट टू सेकंड बबल. ठीक आहे, 2 बबल्स आहे, सोप बबल्स आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, या बबलसाठी आपण रेडियस घेऊ R1, या बबलसाठी रेडियस घेऊ आपण R2. ठीक आहे, इनसाइड प्रेशर पी आय ने डिनोट करतो, आउटसाइड प्रेशर पी नॉट. सेम इनसाइड हे झालं आउटसाइड. ठीक आहे, आता बघा एक्सेस प्रेशरसाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. ओके, एक्सेस प्रेशर म्हणजे पी आय मायनस पी नॉट, ओके, इक्वल्स टू 4T डिवायडेड बाय R1. सेम याच्यासाठीच पी आय मायनस पी नॉट इक्वल्स टू 4T अपॉन R2. ठीक आहे, आता हा एक्सेस प्रेशर पहिल्या बबलसाठी आपण P1 डिनोट करू म्हणजे 4T अपॉन R1. हा एक्सेस प्रेशर सेकंड बबलसाठी आपण P2 ने डिनोट करू 4T अपॉन R2. त्यांनी काय विचारला, व्हॉल्यूमचा रेशो. पहिल्या बबलसाठी व्हॉल्यूम V1 घ्या, सेकंड बबलसाठी व्हॉल्यूम घ्या V2. दे आर आस्किंग टू फाइंड द रेशो ऑफ V1 to V2. Therefore, it means that the volume of first soap bubble to the volume of second soap bubble. आपल्याला हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायसाठी विचारला. ठीक आहे, बघा एक व्हॉल्यूम आणि रेडियसमध्ये रिलेशन आहे 4/3 πr³. कारण की हा जो काही सोप बबल आहे स्पेरिकल शेपचा. मग एखादी गोष्ट जर स्पेरिकल शेपमध्ये असेल तिच्यासाठी व्हॉल्यूम काय राहते 4/3 πr³. 4/3 इट्स अन आर्बिटरी कॉन्स्टंट, पाय इज ऑल्सो आर्बिटरी कॉन्स्टंट. ठीक आहे, देअरफॉर व्हॉल्यूम आणि रेडियसमध्ये काय रिलेशन आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R3. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागते, रेडियस. आणि व्हॉल्यूम आणि रेडियसमध्ये काय रिलेशन आहे, ओके, म्हणजे V1 अपॉन V2 ला आपण काय लिहू शकतो बघा, व्हॉल्यूम आणि रेडियसमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. देअरफॉर V1 इज इक्वल्स टू लिहू शकतो R1 चा क्यूब आणि V2च्या जागी लिहू शकतो आपण R2 चा क्यूब. ओके, मग आता तुम्हाला जर व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला काय फाइंड आउट लागते, रेडियस. ठीक आहे, बघ हा इक्वेशन फर्स्ट म्हणा, हा इक्वेशन सेकंड म्हणा, याच्यावरून आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आपण काय करूया, R1 इकडे घेऊया, P1 खाली शिफ्ट करूया. देअरफॉर R1 इक्वल्स टू 4T अपॉन P1. ठीक आहे, आणि R2 इक्वल्स टू 4T अपॉन P2. आपल्याला पाहिजे R1 अपॉन R2. देअरफॉर R1 अपॉन R2 करूया आपण. देअरफॉर 4T अपॉन P1 इंटू P2 अपॉन 40. 40 गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स P2 अपॉन P1. काही हरकत नाही. पुन्हा एक त्यांनी आपल्याला दिलेला आहे का द एक्सेस प्रेशर इनसाइड द फर्स्ट बबल इज 3 times दॅट ऑफ द सेकंड बबल. फर्स्ट बबलचा एक्सेस प्रेशर आपण कशाने डिनोट केलं, P1. हा किती पट जास्त आहे, सेकंडपेक्षा 3 पट म्हणजे P2. ओके, म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे आता, P2 अपॉन P1. बघा 1/3 इक्वल्स टू P2 अपॉन P1. म्हणजे P2 अपॉन P1च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, 1/3. देअरफॉर R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू काय लिहू शकतो मी, P2 अपॉन P1 ला काय लिहू शकतो, 1/3. याच्या लक्षात, म्हणजे R1 आणि R2 ची व्हॅल्यू काय टाकू शकतो, 1/3. त्याचा होल काय आहे तर क्यूब. 1चा क्यूब 1, 3चा क्यूब 27. देअरफॉर V1 अपॉन V2 किती यायला पाहिजे, 1:7. 1:27. एक तर या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन राहणार नाही तर या फॉर्मॅटमध्ये 1:27. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. So in this way we are able to find the solution for the second numerical which is from the BCEC 2015. इथं लक्षात प्रेशर एक्सेस प्रेशर फॉर दॅट एअर बबल तुम्हाला सोप बबल तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, या फॉर्म्युल्यावरून मग आपण पहिल्यासाठी एक्सेस प्रेशर P1 घेतला, सेकंडसाठी P2 घेतलं. आपल्याला विचारलं त्यांनी व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम आणि रेडियसचं रिलेशन आपल्या इथं फाइंड आउट केलं. मग आपल्याला हा रेडियस फाइंड आउट करण्यासाठी आता आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 यूज करून आपण रेडियसचा रेशो फाइंड आउट केला आणि एक्सेस प्रेशरचा जो काही रिलेशन होतं ते रिलेशन दिलं होतं पहिल्या आणि सेकंड बबलबद्दल इथं पुट केले. ओके, अशा प्रकारे आपण इझिली आपण न्यूमेरिकल नंबर सेकंड सॉल्व्ह करू शकलो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.